हॅलो, आज आपण बनवतो आहे इन्स्टंट चकली. अगदी कमी साहित्यात बनते, जास्त वेळ लागत नाही आणि खूप खमंग अशी तयार होते. चला तर सुरुवात करूयात. आता सर्वात आधी आपल्याला रोस्टेड चना डाळ घ्यायची आहे, त्याला आपण भाजकी डाळ पण म्हणतो. ही छान मिक्सरमधून आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, इथे आपल्याला 4 कप राईस फ्लोअर घ्यायचं आहे, म्हणजेच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घातले आहे तीळ, तिखट, मीठ आणि ओवा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये जिरं, धनेपूड काहीही घालू शकता, आपल्या आपल्या आवडीनुसार. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता जी भाजकी डाळ होती ना, ती पण आपल्याला याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं का ह्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं अर्धा कप मोहन घालून घ्यायचं आहे. छान हाताने कुस्करून घ्यायचं. मोहन असं घालायचं का आपल्या हातात असं दाबल्यानंतर ना असं गोळा व्हायला पाहिजे. आता हे सगळं ना मी गरम पाण्याने भिजवून घेणार आहे. व्यवस्थित भिजवून घ्यायचं आणि अगदी कडक पण नाही आणि एकदम नरम पण नाही, असा याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता मी हे सारण गोळा करून चकलीच्या साच्यामध्ये घालणार आहे. चला आता आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपलं सारण अगदी योग्य झालेलं आहे. बघा चकलीला कसे व्यवस्थित असे काटेसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे आपली चकली एकदम क्रंची होणार. आता हे सर्व छान तळून घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत आधीच गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्या चकल्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या किती छान अशा गोल्डन कलर आलेला आहे आणि त्याच्यावरती काटेसुद्धा किती सुंदर असं आलेले आहेत. बघा रेडी आपली इन्स्टंट चकली. अगदी खमंग होते, कमी साहित्यात होते आणि वेळसुद्धा कमी लागतो. आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.